त्यामुळे औरंगजेबाबद्दल कोणाला सहानुभूती असण्याचं कारण अजिबात नाही. औरंगजेबाशी आपलं नातं जोडण्याचा प्रयत्न मुस्लिम समाजाने करू नये. औरंगजेब हा देशाचा विरोधक होता. आपल्या देशावर आक्रमण करण्यासाठी तो आलेला होता आणि त्या मोगलांना परत पाठवण्याचं काम जे आहे, त्यांना उद्ध्वस्त करण्याचं जे काम आहे, त्यांना गाडण्याचं जे काम आहे, ते काम छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजांनी केलेलं आहे. पण एवढ्या वर्षानंतर हा जो विषय आहे तो विषय मला वाटतं की काढून उपयोग नाही आहे. त्यामुळं अनेक वर्षाचा 500-600 वर्षाचा तो इतिहास आहे. त्यामुळे औरंगजेबाला आम्ही तर गाडलेलं आहे. हे जे अस्तित्व आहे ते अस्तित्व त्या ठिकाणी असायला हरकत नाही. ते पुरातत्व खात्याच्या अंतर्गत आहे. मला असं वाटतं की आता या पालकमंत्रीच्या पदावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना जी एकनाथ शिंदेची आहे त्याच्यामध्ये वाद सुरू आहे. आणि भरत गोगावले सेठ जे आहे ते सुद्धा मंत्री आहे. त्यांचा आग्रह आहे की ते अगोदर मंत्रिपदासाठी आग्रह होते, त्यांना ते मंत्रिपद मिळालेलं आहे. पण आता पालक मंत्रिपद मिळावं त्यांचा आग्रह आहे. आदिती तटकरे जी यापूर्वी इथल्या पालकमंत्री होत्या आणि या ठिकाणी सुनील तटकरे जे आहे त्यांचा आग्रह असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसला काही इतर ठिकाणी आम्हाला पालकमंत्रीपद मिळालेलं नाही आहे, त्यामुळे ते पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हरकत नाही आहे, अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे. तर हा वाद लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्री जे मिटवतील अशी मला अपेक्षा आहे. आणि जर हा वाद मिटत नसेल तर एक जे मंत्रिपद राहिलेलं आहे ते मंत्रिपद आरपीआयला द्यावं आणि आरपीआयला हे पालकमंत्रीपद द्यावं अशी माझी मागणी राहील. ब्युरो रिपोर्ट HN नेटवर्क.